नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल आपण डिस्कस केलं होतं की नवीन जो जी-आर आला नाही त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करावे लागणार आहे. त्यानुसार ई-के-वाय-सी पोर्टल तयार करण्यात आलेलं मित्रांनो, बघा तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. चला आपण ते टाकून घेऊया. आधार नंबर मी टाकलेला आहे, कॅप्चा टाकूया आपण. कॅप्चा टाकल्यावर इथे विचारलंय, मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. बघा मी सहमत यावर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवावर क्लिक करायचं. बघा OTP पाठवा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक एरर येईल. हा एरर सर्वांनाच येतोय. एररमध्ये म्हटलंय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. बघा मित्रांनो, हे पोर्टल नवीन आताच बनलेलं असल्या कारणाने आणि लाखो लोक ई-के-वाय-सीचा प्रयत्न करत असल्या कारणाने हा एरर येतोय. हा एरर लवकरच रिझॉल्व्ह होईल. मे बी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत याच्यावर काम चालू आहे मित्रांनो. हा एरर रिझॉल्व्ह झाल्यानंतर इथून पुढे ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची आपल्या चॅनलवर याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल. पण सध्या तुर्तास अशा प्रकारचा एरर येत आहे मित्रांनो. ई-के-वाय-सी होत नाही आहे मित्रांनो. कारण की साईट कालच क्रिएट झालेली असल्या कारणाने मे बी लोड कॅपॅसिटी क्षमता तिची एवढी नाही आहे. म्हणून सर्व लोक ट्राय करत असल्या कारणाने अशा प्रकारचा हा एरर येत आहे. तरी इथून पुढं जो नवीन व्हिडिओ येईल तो बघण्यासाठी आमच्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जी-आर बद्दल माहितीसाठी कालच आपण व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन पाहायला भेटेल. तोही तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.